नमस्कार मित्रांनो, आज खडकीजवळ बोपखेल या भागामध्ये मी उभा आहे। मागच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये खडकी आणि बोपखेलच्या मध्ये जो ब्रिज पेंडिंग होता, म्हणजे बहुचर्चित असा तो ब्रिज आहे, कारण की त्यामुळे जे इथलं अर्थकारण आहे आणि वेळेचं जे गणित आहे सगळं बदललेलं आहे। पहिलं खडकीवरून बोपखेलला यायला 45 मिनिटं लागायची, आता 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही बोपखेलला येऊ शकणार आहात। तर तुम्ही पण जर खडकी बाजार या परिसरामध्ये 1, 2 आणि 3 BHK फ्लॅट शोधत असाल तर हा बोपखेलचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। बाकी डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर आम्ही एक टाइमलाईन सुद्धा लावलेली, जिथे प्रत्येक मुद्दे जे आहेत ते डिटेलमध्ये आम्ही कव्हर केले। तुम्हाला जो पण मुद्दा महत्त्वाचा वाटतो त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो मुद्दा बघू शकणार आहात। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। तर चला आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। स्वतः आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया आणि या प्रोजेक्ट पासूनची जी जवळपासची कनेक्टिव्हिटी ती पण समजून घेऊया। तर प्रोजेक्टचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते बोपखेल आहे, पण जो नवीन ब्रिज झालाय जो डायरेक्ट खडकी बाजारातून बोपखेलला झालाय, त्यामुळं हे जे अंतर आहे ते 2 ते 3 मिनिटाच्या वरच आलेलं आहे। त्यामुळे खडकी बाजारात जाणाऱ्या लोकांना खूप सोपं पडतं। आणि बोपखेल हा जो भाग आहे तो पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या बरोबर मधोमध येतो। आणि जर तुम्ही पुण्याच्या सेंटरमध्ये बघत असाल प्रॉपर्टी 1, 2, 3 BHK, तर मग हे बोपखेल लोकेशन खूप मोक्याच्या ठिकाणी असल्यासारखं तुम्हाला वाटेल। खास करून जर तुम्ही विश्रांतवाडी, त्याच्यानंतर दापोडी, त्याच्यानंतर खडकी, त्याच्यानंतर जो चरोली वगैरे भाग आहे किंवा लोहगाव आहे, धानोरी या भागात जरी प्रॉपर्टी शोधत असेल तरी बोपखेल हा लोकेशन जे आहे तो तुमच्यासाठी खूप चांगलं पर्याय होऊ शकतो। कारण बोपखेल खडकीला लागून असल्यामुळे खडकीला खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी, म्हणजे इंग्रजांनी वसवलेल्या वसाहती ज्या आहेत त्या खडकीमध्ये आहे। खडकीमध्ये जो जुना मुंबई पुणे हायवे तो आहे, त्या व्यतिरिक्त खडकीला रेल्वे स्टेशन आहे, त्या व्यतिरिक्त खडकीला मेट्रो स्टेशन पण आहे। आता खडकीबद्दल मी तुम्हाला खूप जास्त पद्धतीने सांगू शकतो, कारण की माझा स्वतःचा जन्म पण जो आहे तो खडकीचाच आहे। मी खूप वर्ष खडकीमध्ये राहिलेलो आहे, पण खडकी हा कॅन्टोन्मेंट एरिया असल्यामुळे इथं तुम्हाला नवीन बांधकाम करता येत नाही किंवा नवीन प्रोजेक्ट सुद्धा या भागामध्ये चालू नाही आहेत। त्यामुळे इथली जी लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात दापोडी, सांगवी या भागामध्ये घर घेणे प्रेफर करतात किंवा मग लोहगाव आणि धानोरीला जाणं प्रेफर करतात। पण हा नवीन ब्रिज झाल्यामुळे जे बोपखेलचं मार्केट आहे ते खडकीमध्ये घर शोधणाऱ्यांसाठी ओपन झालेलं आहे। त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून खडकीबद्दल सांगायचं असेल तर जी भारताची जी नॅशनल टीम आहे हॉकीची, त्याच्यामध्ये अर्धे डझन जे प्लेयर्स आहेत ते एकेकाळी खडकीतूनच असायचे। खडकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉकीचे ग्राउंड आहे आणि खूप मोठी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी खडकीला आहे। तर तुम्ही सुद्धा जर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मधोमध घर शोधत असाल तर खडकी जे आहे ते तुमच्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो। बाकी आता मेन लोकेशन सांगायचं झाले तर खडकी रेल्वे स्टेशन 3.8 किलोमीटर आहे, ओल्ड मुंबई पुणे हायवे 3.9 आहे, मेट्रो स्टेशन 4 किलोमीटर आहे, विश्रांतवाडी 5.2 किलोमीटर आहे, दिघी 5.6 किलोमीटर आहे, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 7.9 किलोमीटर आहे, शिवाजीनगर बस स्टँड जे आहे जे वाकडेवाडीला शिफ्ट झाले ते 8 किलोमीटरवर आहे। आणि बाकी जे लोकेशन आहे म्हणजे स्कूल असतील, शॉपिंग, त्यानंतर कॉलेज, हॉटेल्स आणि हेल्थ केअर हे मी स्क्रीनवर टाकतोय। तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून पण हे सगळे लोकेशन बघू शकता। आणि जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही इथलं गुगल लोकेशन पण मागवू शकता आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता। बाकी एवढंच सांगेल की लोकेशन खूप मोक्याचं आहे, खूप चांगलं आहे, कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या बरोबर सीमेवर बोपखेल येतं आणि तिथं हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया, पण लेआउट समजण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईब केल्याने, लाईक केल्याने, शेअर केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित मदत होते। बाकी पुण्याचं वन ऑफ द बेस्ट लीडिंग चॅनल आहे आमचं, जे की कन्सिस्टन्सी प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी 4 नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि ते व्हिडिओ बनवताना आम्ही खूप सारा अभ्यास करत असतो, खूप वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स लावत असतो आणि फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रॉपर्टी आमच्या जे सबस्क्रायबर आहे त्यासाठी घेऊन येत असतो। आणि त्याच्यानंतर सुद्धा कुणी आम्हाला जर कॉल केला, संपर्क केला तर त्यांना पर्सनलाइज सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करत असतो आणि तेही कुठले चार्ज न घेता फ्री ऑफ कॉस्ट कस्टमरला पाहिजे ती सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो। तो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आता ह्या प्रोजेक्टच्या लेआउटबद्दल बोलायचं झालं तर 3 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 21 मजल्याच्या 2 बिल्डिंग आहेत। त्यातले 4 फ्लोर जे आहेत, 21 मजल्यातले 4 फ्लोर हे पार्किंगचे आहेत आणि 17 मजले जे आहेत ते रेसिडेन्शियल असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 16 फ्लॅट आहेत, त्यातले 10 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK आहेत, 4 फ्लॅट जे आहेत ते 1 BHKचे आहेत आणि जे कॉर्नर फ्लॅट आहेत ते 2 फ्लॅट जे आहेत ते 3 BHK इथे असणार आहे। 1 BHKचा जो कार्पेट आहे तो 473 आहे, 2 BHKचा 674 आहे आणि 3 BHKचा 973 स्क्वेअर फूट आहे। आता हे प्रत्येक व्हेरियंटमध्ये एकच कार्पेट इथं देण्यात आलं आहे। ग्राउंड फ्लोअरला 38 शॉपसुद्धा असणार आहे, जे की 84 स्क्वेअर फुटापासून 350
स्क्वेअर फुटापर्यंत असणार आहे, ज्याची सगळ्यात छोट्या शॉपची पॅकेज कॉस्ट जी आहे ती येते 45 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. पूर्ण प्रोजेक्टची जर गोष्ट सांगायची झाली तर 550 युनिट ह्या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. आणि खडकी, रेंजिल्स, बोपडी, बोपकेल, दिघी या भागातला हा सगळ्यात उंच टॉवर आहे, म्हणजे सगळ्यात उंच प्रोजेक्ट हा असणार आहे. आणि उंच असल्यामुळे इथून जो व्ह्यू मिळतो तो खूप अपलांतून मिळतो. तर इथं ग्रीनरी जी आहे ना ती खूप म्हणजे तशीच्या तशीच आहे, जी आधीपासून आहे. एका साईडनी तुम्हाला रिव्हर व्ह्यू सुद्धा मिळतो. तो प्रोजेक्टचं लोकेशन खूप चांगलं आहे आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बरोबर मधोमध हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. इथे 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनून तयार आहे, ज्याची साईज 674 स्क्वेअर फूट आहे कार्पेटची. तर तो आपण समजून घेणार आहोत. पूर्ण बिल्डिंगमध्ये 2 BHKची साईज एकच 674 ठेवण्यात आलेली आहे. या साईडला लॉबी स्पेस देण्यात आलेली आहे, ज्याची साईज तुम्ही बघू शकता 5.2 × 4.3 असणार आहे, व्यवस्थित देण्यात आली आहे. या साईडला अशी खटकी पण देण्यात आलेली आहे, जिथे तुम्ही शू रॅक वगैरे इथे ठेवू शकणार आहात. हा लिव्हिंग एरिया आहे, या साईडला तुम्ही बघू शकता, ज्याची साईज 14.3 × 11 असणार आहे, असं बघू शकता तुम्ही व्यवस्थित. त्या व्यतिरिक्त इथं मॉडर्न किचन देण्यात आलेलं आहे या साईडला. आणि किचन आणि लिव्हिंगच्या मध्ये हे डायनिंगची अशी अरेंजमेंट करून ठेवण्यात आली. किचनचा प्लॅटफॉर्म रेग्युलरपेक्षा थोडासा मोठा तुम्हाला इथे जाणवू शकतो, ज्याची साईज 13.9 × 8 आहे. ड्राय बाल्कनी जी आहे, युटिलिटी एरिया ज्याला आपण म्हणतो, ती त्या साईडला कवर्ड देण्यात आलेला आहे. आणि ही जी मधली भिंत आहे त्याच्यामध्ये डायनिंगची जी प्रोव्हिजन आहे ती अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. आजकाल अशा टाईपचं जो स्ट्रक्चर आहे, जो लेआउट आहे, तो मोठ्या प्रमाणात लोकांना आवडतो, त्यामुळं त्या पद्धतीने इथं बनवण्यात आलेलं आहे. या साईडला कवर्ड बाल्कनी तुम्हाला देण्यात आली आहे, ज्याची साईज 8.3 × 5.9 असणार आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या मोशीचा, तर तिथं 5.9चीच बाल्कनी होती, म्हणजे ही साईज जी 5.9 आहे तिथं एका बेडरूमची त्यांनी प्रोव्हिजन केली होती स्मार्टपणे. म्हणजे जो बेड खाली वर होतो असा जर एखादा बेड जर बनवला तर ती एक एक्स्ट्रा बेड सुद्धा होते. जर तुम्ही 5.9 किंवा 6 फुटाचं जर तुम्हाला बाल्कनीची जर रुंदी भेटली तर ती सुद्धा इथं करता येईल. आणि बोपकेल ह्या एरियाची खासियत काय की अर्ध बोपकेल जे आहे ते मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळे इथलं ग्रीनरी खूप चांगली आहे, खूप व्यवस्थित मेंटेन करण्यात आलं. इथं कुठे झाडं तोडायला परमिशन नाही आहे, त्यामुळे इथलं नेचर खूप चांगलं आहे. त्या व्यतिरिक्त जी दक्षिण बाजू आहे तिथं पूर्ण नदी आहे, मोठा जे रिव्हर्स वाहतात, तर ती नदीचा व्ह्यू तुम्हाला मिळतो. आणि त्याच नदीवरनं ब्रिज जो आहे तो पुढं बोपकेल गावात येतो. तो जो व्ह्यू आहे तो तुम्हाला खूप छान मिळतो प्रत्येक अँगलनी. आणि ही सगळ्यात उंच बिल्डिंग असल्यामुळे इथलं जे हवा पाणी आहे ते इतरापेक्षा थोडंसं चांगलंच तुम्हाला इथे बघायला भेटेल. लिव्हिंगमधून आत आलात की तुम्हाला इथं वॉश बेसिनसाठी एक पॉईंट देण्यात आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्या व्यतिरिक्त इथे जे कॉमन टॉयलेट बाथरूम असतं ते आहे, ज्याची साईज 4.5x6 ठेवण्यात आलेली आहे. आणि ह्या टॉयलेटच्या समोर इथे एक बेडरूम आहे, ज्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता, ज्याची साईज 10x11 तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता इथून प्रत्येक बेडरूममधून तुम्हाला सेम तोच व्ह्यू मिळतो जो बाल्कनीतून मिळतो. ग्रीनरी मॅक्सिमम तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटते. आता हा मास्टर बेडरूम आहे, ज्याची साईज 10x12 आहे. म्हणजे जो कॉमन बेडरूम होता त्याची साईज 10x11 होती, याची 10x12 आहे. आणि ह्याला इथं समोर जे अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज 7.9 × 4.9 असणार आहे. आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेऊया. तर एंट्रन्स गेट वेगळा असणार आहे, एक्झिट गेट वेगळा असणार आहे, चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे, सिनियर सिटीजन एरिया असणार आहे, जॉगिंग ट्रॅक असणार आहे, आउटडोर जिम असणार आहे, मल्टीपर्पज कोर्ट असणार आहे, लॉन असणार आहे, स्टेज असणार आहे, 24/7 सिक्युरिटी सुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे. सो मित्रांनो, सरते शेवटी आपण प्राइसिंग समजून घेऊया. तर 473 स्क्वेअर फूट कार्पेटचा 1 BHK इथं 43,49,000 जातो सर्व खर्चासहित. 2 BHK जो आहे, ज्याचा कार्पेट 674 आहे, जो आता आपण सॅम्पल फ्लॅट पण बघितला, त्याची प्राइसिंग 61,72,000 जाते सर्व खर्चासहित. आणि 3 BHK जो आहे, ज्याचा कार्पेट 973 स्क्वेअर फूट आहे, जो प्रत्येक फ्लोअरला फक्त 2च फ्लॅट असणार आहेत, तो जातो 88,36,000 सर्व खर्चासहित. बाकी 90 ते 100% तुमचं इथं बँक लोन पण होणार आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही प्रश्न असतील तुम्हाला प्रोजेक्टचे रिलेटेड, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की आम्हाला विचारा किंवा कमेंट सुद्धा करू शकता. आमची जी टीम आहे बुक माय वास्तूची ती सुद्धा तुम्हाला मदत करेल. आणि प्रोजेक्टला व्हिजिट करण्याच्या आधी तुम्ही नक्की आम्हाला एकदा फोन करा, कारण आमची जी टीम आहे ती तुम्हाला निगोशिएशनसाठी
चॉईसचे फ्लॅट घेण्यासाठी किंवा ह्या एरियामध्ये अजूनही काही कंपॅरिझन पाहिजे असेल करून तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्टची, तर ते सुद्धा करण्यासाठी मदत करेल. बाकी मी नेहमी सांगतो, आम्ही एक मार्केटिंग एजन्सी आहोत, कन्सल्टिंगसारखं काम करतो, पण कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. त्यामुळे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आमची कन्सल्टिंगची जी फॅसिलिटी ती सुद्धा घेऊ शकता. बाकी दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आपण नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आणत असतो 7 ते 8 वेळेमध्ये. नोटिफिकेशन लावायला पण मुळीच विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्ही अजून कुठल्या भागामध्ये प्रॉपर्टी सर्च करता ते. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.